इंद्रियाची जी साईज आहे ती वाढण्यासाठी तुम्हाला अडचण येऊ शकते, नपुसंकता येऊ शकते, शीघ्र पतनाची सवय लागू शकते. तुम्ही जर अति हस्तमैथुन करत असाल ते आपण लपून छपून करतो आणि घाईघाईमध्ये करतो, आपल्याला वैवाहिक जीवनामध्ये अडचणीची ठरू शकते. नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर रोज हस्तमैथुन करत असाल आणि खूप त्याचं तुम्हाला ॲडिक्शन झालं असेल तर त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात, वैवाहिक जीवनामध्ये तुम्हाला काय अडचणी येऊ शकतात, त्याविषयी आज आपण या व्हिडिओद्वारा थोडक्यात माहिती घ्यायचा प्रयत्न करूया. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने शास्त्रीयुक्त आणि सायंटिफिक इन्फॉर्मेशन या व्हिडिओद्वारा देण्याचा एक छोटासा माझा प्रयत्न असतो. खरोखर माझा हा प्रयत्न तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त माझ्या मराठी बांधवांना शेअर पण करा. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की अति हस्तमैथुन केल्यामुळं तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये काय अडचणी येऊ शकतात त्याविषयी आज आपण थोडक्यात माहिती घेऊया. मित्रांनो, हस्तमैथुनची जी सवय असते ते कोणतरी आपल्यापेक्षा थोडासा वयस्कर एखादा आपला मित्र वगैरे आहे तो आपल्याला लावून टाकतो. किंवा आजच्या स्थितीमध्ये जेव्हा आपण रील्स वगैरे बघतो किंवा काही इरोटिक रील्स येतात किंवा इरोटिक आपण व्हिडिओ बघतो त्याच्यामुळे पण आपल्याला सवय लागते आणि कोणाकोणाला तर त्याचं ॲडिक्शनच होऊन जातं की जोपर्यंत इरोटिक रील बघत नाही तोपर्यंत त्याला इरेक्शन येणार नाही आणि जोपर्यंत मास्टरबेशन करणार नाही तोपर्यंत त्याला आनंद मिळणार नाही किंवा प्लेजर मिळणार नाही, डिप्रेशनमधून मुक्तता मिळणार नाही आणि त्याच्यामुळे काय होतं, त्याला ॲडिक्शन लागून जातं. आणि आता आजच्या स्थितीमध्ये जर बघितलं तर सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल आहेत, पोर्नोग्राफी आहेत, इरोटिक व्हिडिओज आहेत, रील्स आहेत. तर त्याच्यामुळे मला वाटतं की आजच्या जगामध्ये पुरुष म्हणा किंवा स्त्रिया म्हणा हस्तमैथुन केल्याशिवाय त्यांना काही पर्यायच नाही. कारण की हस्तमैथुन म्हणजे कसं असतं की जेव्हा केव्हा आपल्याला स्त्रीभोग करण्यासाठी स्त्री उपलब्ध नसेल तर तेव्हा आपण हस्तमैथुन करतो. पण आता हस्तमैथुन केल्यामुळे कोणते कोणते दुष्परिणामाला तुम्हाला सामोरं जावं लागतं त्याच्याविषयी आपण जाणून घेऊया. सगळ्यात महत्त्वाचं कारण, तुम्ही जर अति हस्तमैथुन करत असाल तर नक्कीच वैवाहिक जीवनामध्ये तुम्हाला प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजे शीघ्र पतनाची सवय लागू शकते. का बरं लागू शकते? कारण की आपण हस्तमैथुन जे करतो ते आपण लपून छपून करतो आणि घाईघाईमध्ये करतो आणि लवकर उरकण्याची एक आपल्याला माइंडला सवय लागून जाते आणि त्याच्यामुळं आपल्याला शीघ्र पतनाची सवय लागून जाते आणि तीच सवय आपल्याला वैवाहिक जीवनामध्ये अडचणीची ठरू शकते. दुसरी गोष्ट, जर तुम्ही खूप हस्तमैथुन करत असाल तर नक्कीच तुम्हाला नपुसंकता येऊ शकते. कारण की हस्तमैथुन करताना आपण ग्रीप खूप जास्त पकडतो आणि खूप फिगरसली जर हस्तमैथुन केलं तर मला वाटतं की आपल्या जर जाळं असतं लिंगाच्या अवतीभोवती त्याच्यातल्या ज्या नसा असतात त्या आपण डॅमेज करून बसतो. म्हणजे समजा 100 नसा असतील तर 10 नसा पण डॅमेज झाल्या तरी तिथला रक्तपुरवठा कमी होतो आणि म्हणून आपल्याला वैवाहिक जीवनामध्ये नक्कीच आपल्याला नपुसंकताचा त्रास होऊ शकतो. तिसरी गोष्ट की जर तुम्ही खूप हस्तमैथुन करत असाल तर नक्कीच तुमच्या इंद्रियाची जी साईज आहे ती वाढण्यासाठी तुम्हाला अडचण येऊ शकते. कारण की तिथल्या ज्या पेशी असतात किंवा आपल्या आर्टरीज असतात त्या डॅमेज झाल्यामुळं त्याला तिथं जितकं चांगलं प्रॉपर न्यूट्रिशन, व्हिटॅमिन्स वगैरे जे मिळायला पाहिजे ते कमी प्रमाणात मिळतं आणि त्याची वाढ थांबते आणि त्याच्यामुळं जास्त हस्तमैथुन केल्यामुळं तुमच्या इंद्रियाची साईज ही लहानच राहते. त्या 3-4 गोष्टी तर खूप महत्त्वाच्या आहेत. आणि चौथी गोष्ट तुम्हाला सांगतो मी की खूप जास्त हस्तमैथुन केल्यामुळे बरेच माझ्याकडे पेशंट येतात, ते गिल्टमध्ये असतात. इतके गिल्टमध्ये असतात की त्यांना अँझायटी येतं, डिप्रेशन येतं. मग त्यांना आम्हाला अँटीसायकोटिक मेडिसिन देऊन चांगलं करावं लागतं. हे पण एक कारण आहे. तुम्ही जर हस्तमैथुन केलं तर तुम्हाला गिल्ट होतं आणि तुम्हाला सायकोलॉजिकल पण आजार होऊ शकतात. कारण की दिवसभर तुम्ही त्याचीच विचार करत राहता. आपल्या हाताने काही चुकीचं घडलं का असं समजून आपण सायकोलॉजिकल पेशंट होऊन जातो आणि त्याच्यामुळं मग आपल्याला अँझायटी, डिप्रेशन येऊ शकतं. तर हे 4-5 कारणं आहेत जे हस्तमैथुनामुळे होतात. तर हे जर तुम्ही टाळलं तर मला वाटतं आपल्या आलेल्या वैवाहिक जीवनामध्ये तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. आता ही मी जे कारणं सांगितले तुम्हाला, जे लक्षणं सांगितले, ही अति हस्तमैथुनाची सांगितली. मग आता हस्तमैथुन करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे हा पण प्रश्न उठतो. तर मी तुम्हाला ॲज अ सायंटिफिक डॉक्टर सांगेल, इन द यंग एज यू हॅव टू डू द मास्टरबेशन बट वीकली वन्स ऑर फोर्टनाईटली वन्स इतकंच तुम्हाला आम्ही ॲडवाईस करतो. जर इतकं तुम्ही जर केलं तर मला वाटतं की कोणत्याही तुम्हाला नसा डॅमेज होणार नाही किंवा सवय लागणार नाही किंवा तुमचं म्हणजे काही नुकसान होणार नाही. तर हे तुम्ही फक्त इतकं लक्षात ठेवा. आणि तुम्ही जर खूप अति हस्तमैथुन करत असाल तर लवकरात लवकर त्याच्यावर काउन्सिलिंग पण करून घ्या. धन्यवाद मित्रांनो.